महाराष्ट्र विधानसभेत आज अकोला जिल्ह्यातील खासगी सावकारी सहकार विभागातील कथित भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या लुटीचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला। आमदार रणधीर सावरकर यांनी लक्षवेधी सूचनेवर चर्चा करताना गंभीर आरोप मांडले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सभागृहात लक्षवेधी सूचनेवर चर्चा सुरू असताना चंद्रपूर जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याला खासगी सावकारांच्या कर्जामुळे किडनी विकण्याची वेळ आल्याचा प्रकार संदर्भात येत आहे। या पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला जिल्ह्यातील खासगी सावकारी आणि सहकार विभागातील कथित संगनमताचा मुद्दा उपस्थित केला। सावकार यांनी अकोला येथील जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रवीण लोखंडे यांच्याबाबत सभागृहात उदाहरण देत लाचलुचपत प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप केला। अशा अधिकाऱ्यांची चौकशी प्रलंबित ठेवून त्यांची बदली किंवा पुनर्नियुक्ती केली जाते असा दावा त्यांनी केला। तसेच सहकार विभागातील काही अधिकारी आणि इतर शासकीय यंत्रणांमधील संगनमतामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले। या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली। आमदार सावरकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सभागृहाला दिले। सहकार विभागातील कामकाज खासगी सावकारी आणि शेतकऱ्यांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सरकार या प्रकरणात नेमकी कोणते पावले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या सर्व गोष्टीचं अंतिमतः सावकारी प्रकरण जे आहे सुई जाते ती DDR कडे। आपल्या सहकार खात्यातील DDR आणि AR ही यंत्रणा जर सक्षम असली तर हे प्रकरण थांबवता येईल। आता गृह राज्यमंत्री ही पंकज भाऊ आहेत आणि सहकार मंत्री पंकज भाऊ आहेत, त्यांच्या खात्याचा विषय मी तुम्हाला सांगतो। अँटी करप्शनमध्ये पकडलेला DDR लोखंडे याला पहिल्यांदा जॉईन केलं। परत सावकारीच्या प्रकरणामध्ये GST कमिशनरला हाताशी धरून या पठ्ठ्यानं त्याला ब्लॅकमेल केलं आणि अँटी करप्शन पकड रेड हँडेड कॅश घेताना पकडला गेला। त्याला रिइन्स्टेट महाविकास आघाडी सरकार असताना करण्यात आलं आणि रिइन्स्टेट करून माझ्याच जिल्ह्यात जिथं हे प्रकरण घडलं तिथंच DDR करण्यात आलं आणि पंकज भाऊ तुमचे कॅबिनेट मंत्री आणि तुमच्या खात्याने ती परंपरा कायम केली। त्यानंतर त्याच्या तक्रारी झाल्या, केस कोर्टात, तुमच्या खात्यानं चौकशी नाकारली पुराव्याअभावी। नगदी पैसे घेतानाचा पुरावा आहे, पण तुमच्या मंत्रालयातले गायकवाड नावाचे डेस्क ऑफिसर या सगळ्या लोकांनी शाळा केली, परवानगी नाकारली। बाबासाहेब पाटलांना 5 वेळ मी भेटलो, तुम्हाला 10-12 वेळ भेटलो। इतका पॉवरफुल DDR आहे की तुम्ही कोणीही काही करू शकलं नाही। त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली, यानं मुख्यमंत्री कार्यालयाची ऑर्डर चॅलेंज केली मॅटमध्ये चॅलेंज केल्यानंतर मॅट कोर्टाने सांगितलं ठीक आहे, फेरविचार करा। फेरविचार करायला परत फाईल तुमच्या खात्यात आली। तुमचे आदरणीय मंत्री महोदय बाबासाहेब पाटलाच्या डिपार्टमेंटनी आताही मुख्यमंत्री कार्यालयात फाईल पाठवली, त्याच्यात रिकमेंड केलं नाही। बदली गडचिरोलीला केली होती, अजूनही त्याची बदली कुठं करावी रिकमेंड केली, शेवटी मुख्यमंत्री कार्यालय करेल जे करायचं आहे ते। पंकज भाऊ, मंत्री आणि आमदार आज आहेत उद्या बदलतात, या मंत्रालयातले जे डेस्क ऑफिसर आणि कर्मचारी आहेत कायम आहेत, सर्व शाळा हेच करतात। माझी विनंती आहे, इतकं गंभीर प्रकरण DDR सारखा माणूस 2 वेळ अँटी करप्शनमध्ये पकडला जाते, तो त्याच जिल्ह्यात आपण रजिस्ट्रेट करतो आणि सर्व लोकप्रतिनिधी तक्रार करतात, तरी त्याला हलवायची हिंमत राज्यमंत्र्याची होत नाही, कॅबिनेट मंत्र्याची होत नाही। आता मला हे माहीत आहे की DDRची बदली राज्यमंत्र्याच्या हाती नाही आहे, पण किमान विदर्भातल्या जिल्ह्याचं तर नेतृत्व तुम्ही केलं पाहिजे, विदर्भाच्या जिल्ह्यात तर तुम्ही बोललं पाहिजे। इतकी काय अगतिकता आहे? एक DDRचा सस्पेंड करायचा सोडा, तुम्ही कॅशमध्ये पकडल्या गेलेल्या DDRला परवानगी नाकारता चौकशीची। आणि म्हणून मंत्री महोदय, विषय जो निघाला ना, काय होऊन जाते, वस्तुस्थिती आणि सिस्टीम समजून घ्या। सावकारीच्या प्रकरणामध्ये पोलीस खातं नंतर इन्व्हॉल्व होते भाऊ। सावकारीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला AR आणि DDR कडेच तक्रार केल्या जाते, त्याची चौकशी समिती स्थापन होते आणि तिथं हे सावकार लोक पूर्ण ते DDRचं आणि ARचं ऑफिस मॅनेज करतात, पुढे काही होत नाही। आणि म्हणून आपण जर डेटा काढला तर सावकारी प्रकरणात झालेल्या तक्रारी आणि झालेली शिक्षा याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे। कुठंतरी वचक सरकारचा असला पाहिजे। माझी नम्र विनंती आहे, मी कोणाच्या विरोधात आकसबुद्धीनं बोलून नाही राहिलो, पण आपण इतके चांगले उत्तर देऊन राहिले, म्हणून या विषयामध्ये
आपण आता गांभीर्यानं सरकार परवानगी देणार का चौकशी त्याच्या भ्रष्टाचाराची, त्याला सस्पेंड करणार का, आणि त्याची बदली जी प्रस्तावित केली ते कायम करणार काय, याचे उत्तर आपण मंत्री सुचित महोदय, द्यावे.